मंडळी सोलापूर आणि महाराष्ट्र साहित्य मंडळी शाखा पश्चिम सोलापूर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांतजी मोरे आणि मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभाताई मोरे तसेच आदरणीय संभाजीराव काकडे आणि सौ संजीवनीताई काकडे यांचा 40 वर्षांचा सृजनशील तसेच सहजीवनाचा सोहळा पणजी गोवा येथे हॉटेल मॅरियोट येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी प्रत्यक्षात उपस्थित राहून सर्व साहित्यिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून या मान्यवरांना आपल्या शुभेच्छा दिल्या। तसेच मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्ष अस्मिताताई गायकवाड आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनी देखील शुभ संदेशाद्वारे या दोघांना देखील मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम मनोरमा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरमा बँकेचे चेअरमन माननीय श्रीकांत मोरे व मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन सौ शोभा मोरे तसेच माननीय संभाजीराव काकडे व संजीवनी काकडे यांचा 40 वर्षांचा सृजनशील सहजीवन सोहळा पणजी गोवा येथील हॉटेल मॅरिएट येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अनेक प्रख्यात साहित्यिक व मान्यवरांनी उपस्थित राहून या सहजीवन सोहळ्यास शुभेच्छा दिल्या। मनोरमा परिवाराच्या वतीने मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्ष अस्मिताताई गायकवाड, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांनीही शुभ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचा सविस्तर कार्यवृत्तांत अस्मिता विजन न्यूज चॅनलवरून रसिक प्रेक्षकांसाठी प्रक्षेपित करण्यात आला आहे। पाहूया संपूर्ण कार्यवृत्तांत। आदरणीय व्यासपीठ, थोडक्यात माझी ओळख सांगतो। मी संभाजी काकडे, शोभा माझी बहीण। एकाच मंडळात आमचं 85ला लग्न झालं। मी आता लेबर ऑफिस का डेप्युटी कमिशनर म्हणजे एका बाजूला मालक, एका बाजूला आलेला मोर्चा, एका बाजूला युनियन लीडर, ह्या संघर्षातला संवाद आणि संवादातली सुबत्ता ह्या कामामध्ये मी आयुष्य घालवलं। आता ह्या सहजून याच्यावर आपण काय बोलायचं म्हणजे मोर्चा अमुक तमुक टाळेबंदीतून आपण आता संवादाकडे येतो, सहज येतो। सहजीवन
थोडक्यामध्ये श्रीकांतरावजी मी माझ्या पद्धतीने मेहणे म्हणून मला भावनेला सांगतो. लग्न झालं होते ते MA इंग्लिश होते. शेक्सपियरचा आणि ते टेनिसन शेलेचा अभ्यास करणारा माणूस अकाउंट्स अँड फायनान्स ऑफिसर झाला MPSC मार्फत. त्यांनी त्यात पाहिलं डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. गिव्हर व्हायचं असेल तर क्रेडिट मिळतं, नाही तर डेबिटला जाता तुम्ही. त्यांनी गिव्हरची भूमिका हे अकाउंट्स अँड फायनान्समधून साहेब घेतली. मी कवी वगैरे नाही, भारत माझा देश आहे तेवढंच माझं पाठ असायचं, निबंध दोन आहे. पण ते भागे नंतर ते गेले DDR झाले, सहकाराकडे गेले. एकापेक्षा एकी महत्वाची हा मूल गुणधर्म त्यांनी पाहिला. एकापेक्षा एकी महत्वाची. कॉपरेटिव्हला DDR झाले आणि स्वतःची मनोरमा कॉपरेटिव्ह ह्या बँका सुरू केल्या आणि गेले 27 वर्ष साहित्य संमेलन भरत आहेत. म्हणजे नंतर ते सरस्वतीची साधना सुरू झाली. लग्न एकाच याचं होण्याच्या आणखीन एक महत्वाचा किस्सा म्हणजे सहजीवन यांचं लग्न आधी 84 मध्ये ठरलं. 85 27 एप्रिल हा आमच्या लग्नाचा वाढदिवस. माझं लग्न 3 दिवसात जमलं, हे सत्य आहे. त्यामध्ये सहजीवन कशाला म्हणायचं तर हिला म्हटलं बघ मी तुला न बघता मी लग्न तुझ्याशी केलं. अहो ते म्हणजे याच्यात काय मी तुम्हाला पाहून लग्न तुमच्याशी केलं. सहजीवन बरोबर आहे. आम्ही फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना एक फिशपॉन्ड मारला होता. नगरबाग आमच्याकडे प्राध्यापक होते. म्हणले लग्नात ती रडत होती आणि मी हसत होतो. लग्नात ती रडत होती मी हसत. मला काय माहिती ते तिचं शेवटचं रडणं हे माझं शेवटचं हसणं असणार आहे. तिचं रडणं थांबणं आणि आपलं हसणं बंद होणं आणि सत्याचा सारीपाट सुरू होणं म्हणजे सहजीवन. ही माझी सोपी वाक्य. सरकारी याच्यात कामगारांच्या समोर प्रश्न सोडवणार मी माणूस. एकदा 80वा वाढदिवस होता. आजोबा होते. वाढदिवस पण दिसायला 65 वर्षासारखे. त्यांना विचारलं का हो म्हणजे तुमच्या आजोबा तुमच्या सगळे आले असा कार्यक्रम समजा झालेला, मॅरेटचा हॉल घेतलेला, मग तुमच्या तारुण्याचं रहस्य काय म्हणे. त्याने माझं लग्न ज्यावेळी झालं तर बायकोने मला हे सांगितलं की मला कशाची आवड नाही, ते साडी बिडी काही नको, पण आमचं घर आहे ॲथलेटिक्स आहे, स्पोर्ट्समधलं घर आहे, वडील मिलिटरीमध्ये आहेत, सगळे कोण पोलिसांमध्ये आहेत, तर तुम्ही माझ्यासाठी रोज 10 किलोमीटर चाललं पाहिजे, ही माझी अट आहे. हे सहजीवनाचा माझी कंडिशन आहे. कारण तर सगळं कशाला तिला साडीचा हट्ट नाही, कशाचा तिला हे नसेल, 10 किलोमीटर चालायला हरकत काय. तर म्हणे साहेब लग्न झाल्यापासून मी रोज 10 किलोमीटर चालतो, पण जरी 80 असेल तर मी 65 वर्षासारखं दिसतो. चांगली गोष्ट आहे म्हणली. मग मी आजी म्हणे तुमचे मिसेस म्हणजे त्यांना आजी म्हणले ते घेणारा, त्या तर 45 वर्षासारख्या दिसतात. तुम्ही 80 असताना 65 पण ते 80 वर्षाचा 45 असेल तर तिथं 45 वर्षासारख्या दिसतात. त्याचं रहस्य काय. आजोबा म्हणते काय आहे, ती फार चांगली बायको आहे माझी, पण थोडी संशय आहे. त्यामुळे मी ज्यावेळी जाणं जातो पण हे बघण्यासाठी मागून 10 किलोमीटर ती माझ्या मागे चालत यायची, कारण मी 55 सारखं दिसतो पण ती 45 दिसते. म्हणून ते सहजीवन याच्यापेक्षा वेगळं काय आहे असं मला वाटत नाही. आणि सगळे शेवटी आपण आता परवाशी एक छान व्हॉट्सअपवर आला होता. शेजारच्या घरामध्ये नवरा मोठमोठा वाद सुरू झाला होता, भांडणं सुरू झाली होती. शेजारचे काका बघायला गेले काय झाले, बघतो तर आज सोप्यावर 2 जण आपल्याशी अंग आखून बसलेले, दोघांवर भांडणं चाललेली. म्हणजे काय झालं तुम्ही कोण आहात म्हणले. आम्ही काय नाही जनगणना अधिकारी आहोत. आल्यानंतर फक्त एकच प्रश्न विचारला की कुटुंब प्रमुख म्हणून मी कोणाचं नाव लिहू. अर्धा तासाचं महाभारत. तर असं न होणे म्हणजे सहजीवन म्हणूया. आणि शेवटी सहजीवनाचा अर्थ आहे तर ज्या गोमंतकाच्यामध्ये आज आमचा 41 वर्षाचा सुरू झालेला आहे. बाबू बोरकरांनी आपल्या ज्या माती त्या कवी त्याचे काही पण 2 ओळी सांगितलेलं आहे. मी पण ज्यांचे पप्पो फळापरी सहजपणाने गळेले हो, जीवन त्यांना कळेले हो. म्हणतो सहजीवनाचा सर याच्यापेक्षा मोठा नाही. बरोबर आहे. आज आलो म्हणतो नमस्ते शारदे देवी सरस्वती मते पदे वसतोम मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदाभो. असे सर्व साहित्याच्या क्षेत्रातले प्रांगणातले आपण सगळी मंडळी आमच्या समोर आहात. तुमच्यासमोर खरं माझ्यासारख्या सरकारी याच्यामध्ये मग म्हणतो म्हणाल तर वृक्ष म्हणाल तर खऱ्या अर्थाने संघर्षातून संवादाने संवादातून सोबतच काव्य शोधणारी आम्ही माणसं. आज हा योग खरोखर चांगला आलेला आहे. एकेच्या दिवशी आम्ही एकत्र येतोय, आपण सगळेजण एकत्र येतोय. म्हणून तो 1+1 11 हे खरं आहे. बरोबर आहे. आणि याचा खरा हे होतं मी एकटा आनंदी राहू शकत नाही. मला जर आनंदी व्हायचं असेल तर मी कोणाला तरी माझ्या सहभागी केलं पाहिजे किंवा मी दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी झालो पाहिजे. एकटा आनंद राहू शकत नाही. हा 1+1 11 आहे. हे सहजीवन आहे, को एक्झिस्टन्स आहे. आणि आपण पुढं सगळं चाललेलो आहोत. यासाठी आपण सगळेजण आला आहे. तुमच्या सदिच्छा वाचून हे आम्हालासाठी फार महत्त्वाचे आहे. हे आपल्याकडे होतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत. छान काव्य ऐकण्याच्या मूडमध्ये आम्ही सगळे आहोत. शेजारी अनेक अरबी समुद्राचा फेसाळलेला मी बघतो आणि गोव्याच्या मध्ये संध्याकाळी कविता ऐकायची आपला. बरोबर आहे. धन्यवाद परत एकदा आपल्या सर्वांचे.
खरं तर बाबा बोरकरांची ही कविता तुमच्याचसाठी नंतर घ्यायची म्हणून राखून ठेवलेली, त्यांनीच ती सादर केली, हरकत नाही. पण सहजीवनाची एक खुमासदार शैली तुम्हाला आता सगळ्यांना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या गोव्याच्या विचारमंचावर समस्त ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी आणि आपण उपस्थित जाऊन हा एकत्रित कार्यक्रम जो करतो आहे त्यामध्ये माझ्या मते संत ज्ञानेश्वरांनी जसं म्हटलेलं आहे की समोरचा श्रोता हाच महत्त्वाचा असतो. वक्ता तो त्याचे विचार घेऊन आलेला आहे, पण श्रोत्यांची जर साथ असेल आणि श्रोत्यांच्या चेहऱ्यावर जर त्या ठिकाणी आपल्याला कळत असेल की काहीतरी दिसतंय तर मला असं वाटतं की तो खरा आनंद असतो. आणि म्हणून माझी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे की आपण आनंदाने सगळ्यांचे एकमेकाचा आपण स्वागत करतो. तुम्ही महत्त्वाचे आहात, मी महत्त्वाचं नाही. आम्ही आमचा कार्यक्रम घेऊन आलो, माझ्या आनंदात तुम्ही सहभागी झाला. आपल्या काव्य मैफिल लवकरच सुरू करायची आहे, त्यामुळे मी 5 ते 7 मिनिटाच्या वर काही जास्त वेळ घेणार नाही, कारण मला कवींना ऐकायचं आहे. गोमांतकीय जे साहित्य आहे त्याचा थोडाफार अभ्यास आम्ही केलेला आहे. कारण ही सगळी मान्यवर मंडळी ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे त्या सगळ्यांचंच या ठिकाणी मी सुरुवातीलाच त्यांच्या ऋणामध्ये मी राहू शकतो. विशेषतः आमच्या अनुजताई असतील, आमच्या गोव्याच्या साहित्यिकांशी जर आपण जास्त बोललो, त्यांच्या कविता ऐकल्या तर साहित्याच्या दृष्टिकोनातून ते खूप चांगलं आहे. आणि मनोरमा परिवारामध्ये आमच्या आर्थिक संस्था आहेत. मनोरमा बँक आहे, मनोरमा मल्टीस्टेट आणि 6 आर्थिक पतसंस्था आहेत. संस्कृती रक्षण असेल, समाजकारण असेल, त्याबरोबर शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुद्धा सगळ्यांचं चांगलं राहावं हा त्यामागचा एक हेतू हा साहित्याच्या माध्यमातून जास्त पद्धतीनं व्यवस्थित होतो. आणि म्हणूनच मला वाटतं की हा साहित्याचा कार्यक्रम आयोजित करण्याची कल्पना मोरेसाहेबांच्या डोक्यात आली आणि अनुजाताई त्यांच्या जर सहाय्याने किंवा त्यांच्या सहकार्याने जर आपण साहित्याचा कार्यक्रम घेतला आणि तिथून कार्यक्रम आयोजित करू असं सरांना वाटलं आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम आयोजित केला. आणि या कार्यक्रमाची जी स्मरणिका काढलेली आहे आम्ही मनोरमा शब्दगंध ती आम्ही देणारच आहोत प्रत्येकाला. तर ती शब्दगंधाची स्मरणिका काढण्याची संकल्पना माझ्या डोक्यामध्ये ज्यांनी रुजवली ते संदीप काळेसाहेब आहेत. माझे दादा काळेसाहेब उपस्थित होते आणि याची एखादी स्मरणिका काढावी आणि त्या दृष्टिकोनातून मनोरमा शब्दगंध स्मरणिका आम्ही तयार केली की जेणेकरून साहित्य संमेलनामध्ये जे जे कार्यक्रम झाले, ज्यांची भाषणं झाली, जे काय बोलले ते अनेकांपर्यंत पोहोचावं हा त्यामागचा एक वेगळा हेतू होता. आणि हा साहित्याचा कार्यक्रम करण्यासाठी सगळ्यात मोठं योगदान आहे ते अनुजाताईंचे. अनुजाताईंना संकल्पना सांगितली मोरेसाहेबांनी की माझ्या डोक्यात असा विचार आला, त्यामुळे काही हरकत नाहीये आपण 5 दाम्पत्यांचा सत्कार करू. ते 5 त्याच्यानंतर आपण दोघांचा सत्कार केला. 5 आणि 2 7 लग्नाची सप्तपदी या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यानंतर आमच्या दोघांचा सत्कारच्या माध्यमातून जे विचार आहेत, संस्कार आहेत, तर ते महत्वाचं आहे. आणि अशा कार्यक्रमातून मला असं वाटतं की अनुजाताईंचं या ठिकाणी मी खूप आभार मानणार आहे, पण त्या माझ्या धाकट्या बहिणीसारख्याच आहेत. तर लोकांना गोळा करणं, साहित्याची त्यांच्यामध्ये आवड निर्माण करणं आणि साहित्य घराघरापर्यंत पोहोचवणं की. आणि मला स्वतःचा असा अनुभव की जेव्हा मी साहित्याचे कार्यक्रम अटेंड करते तेव्हा एक 6 महिन्यात ती सकारात्मक ऊर्जा पुरते आणि ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी निश्चित उपयोग होत आहे. निमित्त जरी सहजीवनाचा कार्यक्रमाचा असेल तर मला असं वाटतं की हा कार्यक्रम इथं बसलेल्या प्रत्येकाला निश्चित आठवेल. आत्ता सरांनी अनेकांनी घटस्फोटाबद्दल विचार केला तर मला असं वाटतं की नेते माझा भाऊ आहे, माझा धाकटा भाऊ पण आहे, म्हणजे हे सगळेजण काय करत असतात की जास्तीत जास्त माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, समाजाचे विविध कार्यक्रम केले पाहिजेत. माझा धाकटा भाऊ अशोक काकडे सांगलीला कलेक्टर म्हणून होते, आता त्यांचं प्रमोशनवर बदली झाली. तर त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये एवढी सामाजिक कार्यक्रम केले की त्या दृष्टिकोनातून व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून त्यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने, म्हणजे महाराष्ट्र शासनाचा पण त्या सहभाग आहे, तर महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. तर हे सन्मान करण्याचं कारण सुद्धा की समाजामधले जे लोक म्हणजे एड्स साठी काम करायला, अपंगांसाठी त्यांना एवढं काम केलं, अगदी बाहेर सेलर शेतकऱ्यांसाठी की जो आपला खरं तर कणा आहे पण त्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतं आणि त्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव कसा मिळेल यासाठी त्यांना खूप काम केलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना सन्मान केला. म्हणजे समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या आईवडिलांनी कळत नकळतपणे आमच्यावरती संस्कार केले आणि मला वाटतं की त्या माध्यमातून आजचा हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
तर मी जाता जाता मोरे साहेबांचीच एक कविता 4 ओळीची ऐकवणार आहे निश्चितच. ज्याला त्याला ज्याचं त्याचं जीवन जगायचं असतं, ज्याला त्याला ज्याचं त्याचं जीवन जगायचं असतं. मी त्याचं जीवन माझं म्हणून जगू शकत नाही, मी त्याचं जीवन माझं म्हणून जगू शकत नाही. मेकअपनं चेहऱ्याचं सौंदर्य खुलवता येतं, मेकअपनं चेहऱ्याचं सौंदर्य खुलवता येतं. विचारांचं काय? घराचं रंगरंगोटीनं घराचं सौंदर्य खुलवता येतं, रंगरंगोटीनं घराचं सौंदर्य खुलवता येतं. पण घराचं घरपण आचार विचार संस्कार आणि म्हणजे सुसंस्कृतपणावरती अवलंबून असतं. असं संस्काराचं बीज मला वाटतं साहित्यातून रुजवलं जातं. आणि आपण सगळे म्हणून, मग ते गोवा असेल, महाराष्ट्र असेल किंवा अजून कुठलीही राज्य असेल, तर आपण ह्या साहित्याच्या ह्याच्यातून आपण संस्काराचं बीज रोवूया. म्हणजे घटस्फोट हा शब्दसुद्धा कदाचित तो हद्दपार आपण करूया. तर असे जे कार्यक्रम असतात ते एक निमित्त असतं. आपण सगळ्यांचा अर्थकारणात राहून सुद्धा आपण काही खूप साऱ्या गोष्टी करू शकतो असा मला पूर्ण विश्वास आहे. आज या कार्यक्रमाचं सगळं नियोजन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या गोड आवाजामध्ये सूत्रसंचलन करतात त्या श्रुतीताईंचं सुद्धा मी या ठिकाणी निश्चित आभार मानणार आहे. कारण का तर फुलं सगळी पसरलेली असतात, पण त्यांना एकत्र गोळा करून एक छान हार की जो पटकन बघितल्या मनात यावा असं जे सूत्रसंचलन करणाऱ्या ज्या श्रुतीताई आहेत, तर त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी कौतुक करते. आणि आपण सगळेजण आमच्यासाठी वेळ दिला, कारण वेळ अशी गोष्ट आहे की ती आपण काढून देऊ शकत नाही, पण तुम्ही तो आमच्यासाठी दिलेला आहे. तर त्यासाठी सुद्धा मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानते. सहजीवन फक्त 18 वर्षाचंच, पण त्या 18 वर्षात कृष्णासारखा सोबत राहून जगण्याचं सार समजावलंस. पण त्या 18 वर्षात कृष्णासारखा सोबत राहून जगण्याचं सार समजावलं. मीही अर्जुनासारखं सगळं आत्मसात केलं, मीही अर्जुनासारखं सगळं आत्मसात केलं. त्यात पेटवलेल्या ज्ञानज्योतीच्या प्रकाशात इथवर निभावून आले. स्वबळावर कशी म्हणू, स्वबळावर कशी म्हणू, स्वतःच्या पायावर ठाम उभं राहण्याचं आत्मबळ तुम्हीच तर दिलं होतं. कधी सखे सोबती विचारतात, कधी सखे सोबती विचारतात, एकटी कशी निभावतेस. काय सांगू त्यांना, नश्वर देह नष्ट झाला तरी सांगितलेलं जगण्याचं सार कोरले माझ्या हृदयावर. त्याच्याच सोबतीने जगते, हेही सहजीवनच नाही का. धन्यवाद. मान्यवर उपस्थित सोलापूरमधील आणि गोव्यामधील साहित्यावर प्रेम करणारे आणि इथे उपस्थित ज्यांच्या सहजीवनाची 40 वर्ष त्याची परिपूर्ती झाली, त्यांच्यावर प्रेम करणारे सगळेजण. सुरुवातीला सांगू इच्छितो, आपण चिंता करण्याची गरज नाही. कविता ऐकण्यासाठी मी उत्सुक असल्यामुळे मी अगदी कमी बोलणार. मी जे बोलणार आहे, मी अनेक सूत्र आणले, मी एकच सूत्रावर फक्त बोलणार आहे की मी एक विचार करून आलो होतो की काल रात्रीपासून मी त्यांचा बायोडाटा बघितला. नंतर याच्यामध्ये बोलायचं आहे म्हणून सोलापूरला त्यांची एक मुलाखत झाली होती, श्रीकांत मोरे यांची दीर्घ मुलाखत झाली होती. ती सगळी मुलाखत वगैरे आठवली. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे तो काही शुभेच्छा. गझल घेतोय आधी सुटे 300. मी तेव्हाही तिचाच होतो जेव्हा नव्हतो कोणाचा, मी तेव्हाही तिचाच होतो जेव्हा नव्हतो कोणाचा. अरे भेटलो नाही आम्ही कोणाच्याही वशिलाने, मी तेव्हाही तिचाच होतो जेव्हा नव्हतो कोणाचा. अरे भेटलो नाही आम्ही कोणाच्याही वशिल्याने. अजून एक शेर आहे, ती म्हणाली मी तुला सांभाळते, ती म्हणाली मी तुला सांभाळते, या भरवशावर जगत आहे अजून. ती म्हणाली मी तुला सांभाळते, या भरवशावर जगत आहे अजून. आणि पुन्हा एक सुटा शेर आहे, कधी तू पण तिची चूक माफ. आईच्या मायेचा जणू सुखद ओलावा तू, आईच्या मायेचा जणू सुखद ओलावा तू, माझ्या आयुष्यातील आनंदाचा विसावा तू. शोभा तुझे नाव पण घराची खरी शोभा तू आहेस, शोभा तुझे नाव पण घराची खरी शोभा तू आहेस. सावलीसारखा सदैव माझ्या पाठीशी तू उभी आहेस. कधी प्रेमळ ताई तर कधी झालीस माझी आई, कधी प्रेमळ ताई
तर कधी झालीच माझी आई, तुझ्या विना आयुष्याला कशाचीच गोडी नाही. अशीच राहू दे तुझी माया माझ्यावर अखंड, अशीच राहू दे माझ्यावर, अशीच राहू दे तुझी माया माझ्यावर अखंड, तुझ्या प्रेमाचे हे नाते आहे सर्वासाठी प्रचंड, सर्वासाठी प्रचंड. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. इंग्लिश विषय घेऊन त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. साहित्य क्षेत्रामध्ये 30 वर्षांहून अधिक काळ ते वावरत आहेत. शिक्षकी पेशामध्ये 1981 सालापासून मोरेसर होते आणि MPSCद्वारे क्लास 2 अधिकारी म्हणून त्यांनी मुंबई वित्त विभागामध्ये त्यांनी सेवा बजावलेली आहे. 1989 सालात सहकार खात्यामध्ये डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार म्हणून त्यांची त्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर पुणे येथे मार्केटिंग विभागामध्ये त्यांनी 2 वर्ष काम केलं. कोल्हापूरमध्ये सुद्धा जिल्हा डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार म्हणूनही 4 वर्ष त्यांनी पदभार सांभाळलेला आहे. तसंच सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये 10 वर्ष त्यांनी कार्य सांभाळलेलं आहे. टेक्स्टाईल डिपार्टमेंटमध्ये सेवेमध्ये असताना महाराष्ट्र शासनामध्ये 3 वर्ष त्यांनी कार्य केलेलं आहे. 2002 मनोरमा साहित्य मंडळामार्फत पहिलं शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी साहित्य संमेलन त्यांनी आयोजित केलं होतं. ते स्वतः या संमेलनाचे कार्याध्यक्ष होते आणि त्यावेळेसचे मंत्री आत्तापर्यंत येऊन गेलेली आहेत आणि त्यांचं सहकार्य ते वेळोवेळी दाखवत गेलेले आहेत. सर्व श्रोतृवृंद खूप भारावून जायला झालं, कारण एरवी सोहळे होतात परंतु सहजीवनाचा हा सोहळा आहे आणि माझ्या बरोबरीनं आणखी 4 दाम्पत्य त्यांचाही इथं सन्मान करण्यात आलेला आहे. बऱ्याच वेळा अनुभवलेला आहे की जेव्हा आपण एखादा वाढदिवस किंवा विवाह सोहळा साजरा करतो तो 25मध्ये करतो, 50मध्ये करतो, पण या ठिकाणी 40व्या वर्षी हा सोहळा इथं आयोजित करण्यात आलेला आहे. कारण 40 हे वय असं असतं की ज्यामध्ये आपल्याला खूप सारी प्रगल्भताही आलेली असते आणि अनुभवाची एक शिदोरी असते सोबत. सहजीवन माझ्या मते एकाबरोबर दुसऱ्यालाही वाढवत नेणं, बरोबरीनं आयुष्याची वाटचाल करणं, एखाद्याच्या अंतःकरणामध्ये वेदनेचा स्वर म्हटला की दुसऱ्यालाही त्याची सावरवणे आणि हे सहजीवन जगत असताना